श्री दत्तात्रय महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा दिनांक 20 तारखेपासून चालू झालेला आहे आणि आजची आपली 24 तारीख. गेल्या 4 दिवसांपासून आपण श्रीमद भागवत कथेतले बारकावे आणि त्यातील काही कथा आपण अनुभवत आहात, श्रवण करीत आहात. स्वयंपाक करणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे की आपण भगवंताचं मनामध्ये नामस्मरण करत स्वयंपाक करावा, तो अधिक रुचकर आणि गोड होईल. या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाला गेल्या 17 वर्षांपासून ज्यांचं अनमोल असं मार्गदर्शन आहे, असे या संपूर्ण पाथरीकर परिवाराचे श्रद्धास्थान असलेले आणि संपूर्ण पाथरीकर परिवाराचेच नव्हे तर संपूर्ण महानुभावांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण श्री क्षेत्र जाळीचा देव निवासी श्री पाथरीकर मोठे बाबाजी आपल्या सर्वांच्या दैवाने भाग्याने बाबांच्या दर्शनाचा, त्यांच्या सेवेचा योग आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आपल्या या सोहळ्याला मार्गदर्शनासाठी पुनश्च एकदा बाबा या ठिकाणी आलेत, तर सर्वांनी एकदा बाबांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, या उक्तीप्रमाणे साधू संतांचं दर्शन जर घेतलं तर काय होतं? दक्षिणा लावा लागती. कोण बोललं इकडून? असं काही नाहीये, आम्ही काही मागणार नाहीत तुम्हाला. पहिली म्हण होती, काय म्हण होती? साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता मन बदललेली आहे. साधू संत येती घरा दरवाजे खिडक्या बंद करा, अशी का म्हण? नाहीये, अशी नाहीये. बरं, ठीक आहे. या संपूर्ण अशा सोहळ्याचं ज्यांनी आयोजन केलं, असे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक श्री दत्त मंदिर संस्थान बारलोणी, या संस्थानाचे प्रमुख संचालक व्यवस्थापक आचार्य प्रवर परमपूजनीय परम महंत, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी ज्यांची ठेवण आहे, असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे महंत श्री दिवाकर बाबा पाथरीकर. सुरुवातीला जेव्हा मी बाबांचा आवाज फोनवर ऐकला त्यावेळेस मला फार भीती वाटली. म्हटलं, या माणसाचा आवाज एवढा मोठा आहे, माणूस कसा असेल? परंतु ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांना अनुभवलं, अजूनही अनुभवतोय, अत्यंत साधं काम आहे बाबांचं. अगदी साधं आहे, प्रेमळ आहे तितकेच आहे, रागीटही तितकेच आहे. प्रसंगी रागही व्यक्त करावा लागतो, परंतु तो राग योग्य ठिकाणी असला तर त्याचं महत्व आहे. आणि असे आमचे आदरणीय महंत श्री दिवाकर बाबा, अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व मला बघायला मिळालं. तुम्ही खरंच बारलोणीकर भाग्यवान आहात की बाबांचं तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आहे, बाबांचं तुम्हाला या ठिकाणी शुभचिंतन आहे. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये बाबा तुमच्या सोबत नेहमी उभे असतात आणि म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. आणि दुधामध्ये साखर पडावी आणि त्या दुधाला गोडवा यावा, अशा पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाची उभारणी व्हावी. आणि त्या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे, त्या आयोजनाचा महत्त्वाचा जो पदभार आहे तो आमच्या सरांनी स्वीकारावा. आणि म्हणून असे आमचे आदरणीय श्री मोरे सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे.
दररोज त्यांच्या नियोजनातनं त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी येतात. अनेक प्रकारच्या छबी ते या ठिकाणी करत आहेत. कारण आता भागवत कथा करायची म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी माणसं मी घेऊन जाऊ शकत नाही. मला त्या गावातल्या आयोजक मंडळीचं सहकार्य घ्यावं लागतं आणि त्यांच्या सहकार्यातून तो सोहळा संपन्न होत असतो. अशी या संपूर्ण सोहळ्याचे व्यवस्थापक आमचे सर, त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी मला ज्यांचं विशेष सहकार्य आहे असे माझे स्नेही सन्मित्र, मी तुम्हाला कालच सांगितलं की ते अमरावतीला राहतात आणि असे अमरावतीचे आमचे स्वर सम्राट पूजनीय श्री योगेश दादाजी कपाटे, दादांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी ताल सम्राट सद्भक्त श्री परमार्ग सेवक अमरभाऊ गौकर आणि ज्यांच्या देवश्री चक्रधर या यूट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे याचं प्रसारण करण्याचं कार्य ज्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे असे आमचे स्नेही सन्मित्र आदरणीय श्रद्धेय तरडगावच्या आदरणीय श्री बाबाजींची ज्यांनी विशेष प्रसन्नता प्राप्त केलेली आहे असे आमचे आदरणीय श्री तपस्वीराज दादाजी राहेरकर, दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कुठलाही निर्विहेतुकपणे मला त्या ठिकाणी जायचं आहे आणि मला त्या ठिकाणी हा जो सोहळा आहे हा सोहळा जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, हा त्यांचा उद्देश आहे. कुठल्याच मनामध्ये कुठलीच इच्छा नाही, अपेक्षा नाही, फक्त आणि फक्त मला धर्मकार्य करायचंय हा सदहेतू त्यांच्या मनामध्ये आहे. त्याचप्रमाणे माझे दुसरे स्नेही सहकारी युवा कीर्तनकार, ज्यांचं उद्या सकाळी आपण सर्वजण, उद्याच ना का परवाच्या दिवशी दिनांक 26 तारखेला या ठिकाणी ज्यांचं सुमधुर असं प्रवचन सकाळी 5 वाजता होणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही आले पाहिजे. असे आदरणीय श्रद्धेय युवा कीर्तनकार अविराज दादाजी येळमकर, त्याचप्रमाणे आमच्या तिघही तपस्विनी पूजनीय तपस्विनी सोनूताई कोल्हेकर, पूजाताई बिडकर आणि प्रेरणाताई खेडकर या श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून या ठिकाणी पारायणाचा विधी दररोज अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे या आश्रमाच्या व्यवस्थापिका पूजनीय तपस्विनी कल्पनाताई पाथरीकर स्वयंपाक करून आपण सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीने जेवू घालणारे आमचे आचारी दादा, तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या माता माऊल्या, साऊंड सिस्टीमचे मालक, मंडपचे मालक, बालगोपाळ मित्र मंडळी, तरुण मंडळी, वृद्ध मंडळी, महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी, भागवताचार्य मंडळी, अशा सर्वांना दंडवत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे जाळीचा देव या ठिकाणाहून आलेले आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबाजींच्या समवेत आलेले काही संत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही दंडवत प्रणाम करतो आणि कथेला प्रारंभ करतो. ओम नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण्य हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सत्य सनातन महात्मा धर्म की जय. 16.5 तीर्थस्थान की जय.
चतुर्विध साधन की जय। गेल्या 6 महिन्यांपासून यज्ञ चालू आहे आणि तो राजसू यज्ञ अत्यंत सुव्यवस्थितपणे त्या ठिकाणी संपन्न होत आहे। 5ही पांडवांनी वेगवेगळी सेवा घेतलेली आहे। वाढण्याची सेवा द्रौपदीने घेतलेली आहे। व्यास, दुर्वास, अनेक संत महंत ऋषी त्या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि कुंती मातेच्या मनामध्ये प्रश्न आहे की गेल्या 6 महिन्यांपासून यज्ञ चालू आहे, 6 महिन्यांपासून, परंतु यज्ञाची पूर्तता होत नाहीये आणि ते शल्य तिच्या मनामध्ये पेटलेलं आहे। आता ती धर्मराजाला म्हणते, धर्मा, अरे 6 महिन्यांपासून यज्ञ चालू आहे रे। धर्मराज, प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्णांकडे येतात आणि गोपाल कृष्णांकडे आल्यानंतर भगवंताला म्हणतात, देवा 6 महिने यज्ञाला झालेले आहेत, परंतु यज्ञाची पूर्तता होत नाही आणि माता रडते आहे की माझ्या वडिलांना मुक्ती मिळत नाही। श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की विदुरा, धर्म काळजी करू नकोस। आता ही सर्व संत महंत ऋषी मंडळी सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता श्रीकृष्ण भगवंत त्यांच्या समोर जातात आणि त्यांना म्हणतात की मुनिवृंद, या यज्ञामध्ये मी पत्रवाळी उचलण्याची सेवा घेतलेली आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही मला पत्रवाळीला स्पर्श देखील करू दिलेला नाही। महर्षी व्यास म्हणतात, प्रभू आगळीक होईल बा, आम्हाला पाप लागेल, दोष लागेल जर तुम्ही आमची पत्रवाळी उचलली तर। भगवंत म्हणतात, काही काळजी करू नका, एक फक्त 5 पत्रवाळ्या मला उचलू द्या। आणि आता श्रीकृष्ण भगवंतांनी एक 5 पत्रवाळ्या उचलल्या आणि बाजूला नेऊन टाकल्या आणि बाजूला बाहेर एक कार्यक्रम चालू होता। गेल्या 6 महिन्यांपासून कार्यक्रम चालू होता। एक पक्षी त्या ठिकाणी यायचा, झाडावर बसायचा आणि प्रसादाची वास पाहायचा, परंतु तो प्रसाद मिळत नव्हता। आणि आज प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्णांनी तो प्रसाद त्या ठिकाणी, त्या पत्रवाळ्या त्या ठिकाणी टाकल्या, तसा तो पक्षी त्या ठिकाणी आलेला आहे। तो पक्षी म्हणजे शुकयोगेंद्र होते आणि त्या पक्षाच्या रूपाने त्या ठिकाणी शुकयोगेंद्र आले आणि तो प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि त्या ठिकाणाहून निघून गेले। तसा स्वर्गाची घंटा घना 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 वाजू लागली। पंडू राजाला मुक्ती मिळाली। हे भक्ताचं लक्षण आहे। मग भक्त कसा आहे? भक्त ऐसे जाना जे देही दास, भक्त ऐसे जाना जे देही दास, भक्त ऐसे जाना जे देही दास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी,
विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्ताचं लक्षण सांगतायत बघा, गंमत बघा. मग तो भक्त कसा आहे? भक्त हा फक्त आणि फक्त तो परमेश्वरासाठी, त्यांनी त्याचं देह जे आहे ना ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे. आमचं भक्ती करणं मोठं गमतीचं आहे बघा. आम्ही मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये देवाला विडा वाहतो. त्या विड्यावर अगदी 10 रुपयाची नोट सरळ करून ठेवतो, त्या देवाला दिसावी म्हणून. वेडा नाही येतो. तुमच्या 1000-500च्या नोटांना कोणी हात लावणार नाही हेही त्याला माहिती आहे. परंतु आम्ही ती 10 रुपयाची लाच देऊन त्याला विकत घेण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी तो सुरू असतो बघा. परंतु संत म्हणतात की याला भक्त म्हणत नाही. मग भक्त कसा आहे? केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी. भक्ताला काहीच होत नाही, भक्ताचं डोकं दुखत नाही, भक्ताला थंडी वाजत नाही, भक्ताला काहीच होत नाही. आम्हाला जाळीच्या देवाला जायची फार हौस आहे. जाता का नाही तुम्ही जाळीच्या देवाला? जाता ना? मग जाळीच्या देवाला जायचंय का? मग जाळीच्या देवाला जर जायचं असेल ना तर मग आम्ही ती बॅग भरत असतो. मग त्या बॅग मध्ये तिथं थंडी वाजते, मग ती चादर ठेवतो, मग बामची बाटली ठेवतो, अमृतांजन, डोकं दुखलं रस्त्याने तर कपडे घेतो, 2-3 ड्रेस, आणि हे सगळं घेतल्यानंतर मोबाईल घेतो, त्याला रिचार्ज मारलेला आहे किंवा नाही हेही तपासून घेत असतो. आणि मग जाळीच्या देवाला आम्ही निघतो आणि मग तिथं गेल्या गेल्या घरी फोन करतो. अशी भक्ती परमेश्वराला अपेक्षित नाही. व्हा भक्त आणि करा भक्ती, अशी ही भक्ती परमेश्वराला अपेक्षित नाही. मग कशी भक्ती अपेक्षित आहे परमेश्वराला? केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 झाला नारायण, झाला नारायण.
अशी भक्ती परमेश्वराला अपेक्षित आहे. फक्त आणि फक्त परमेश्वराचंच नाम आणि फक्त परमेश्वराचंच रूप त्याच्या डोळ्यासमोर आहे. स्वर्गाची घंटा वाजली, पंडूराजाला मुक्ती मिळाली आणि भगवंताचा तो प्रसाद ग्रहण केलेला आहे. कोणी ग्रहण केला? कुणी ग्रहण केलेलं आहे? दशरथ भाऊ. दशरथ भाऊनी इकडे ठेवा ना, ते समोर ठेवा. तो प्रसाद शुकयोगेंद्रांनी तो स्वीकारलेला आहे. संतांच्या मुखामध्ये ते शीत प्रवेशन झालं आणि पंडूराजाला मुक्ती मिळाली. परंतु ते शीत प्रवेशन कसं झालं? भगवान गोपाल कृष्णांनी ती पत्रवाळी फेकलेली होती, लक्षात घ्या. बोला ना त्यांना. त्या जसं द्रौपदीने प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्णांना भाऊ मानलेलं होतं, अगदी तशाच पद्धतीने दुर्योधनाची पत्नी भानुमती हिने सुद्धा भगवान गोपाल कृष्णांना भाऊच मानलेलं होतं. आणि तिला असं वाटायचं की देवानी माझ्या घरी यावं. तुम्हाला वाटतं का? वाटतं? मला असं वाटतं की देव माझ्या घरी यावा. तुम्हाला असं वाटतं का? मला असं वाटतं की देव माझ्या घरी यावा. तुम्हाला वाटतं का असं? तब्येत बरी नाही का? स्थिती भीती झाली? हा, वाटतं ना? मला असं वाटतं की मी देवाच्या घरी जावं. तुम्हाला असं वाटतं का? नाही वाटत? वाटतं ना? चालायचं का? आटोपल्या जाऊ. तिच्या मनामध्ये इच्छा होती. काय इच्छा होती? की देव माझ्या घरी यावा. आणि आता तिने देवाला खलिता पाठवला, पत्र पाठवलंय. आणि पत्र पाठवण्यात आलं. पत्र पाठवल्यानंतर आता श्रीकृष्ण भगवंताने ते पत्र वाचलं. 6 महिन्यांपासून तयारी करत होती. 6 महिन्यापासून. कशासाठी? की देव माझ्या घरी येणार आहेत. माझ्या घरी कोण येणार आहे? देव येणार आहे. असं कोणी विचार केला मनामध्ये? भानुमती. भानुमती कोण आहे? भाणामती नाही बरं, भानुमती. आणि भानुमती आता भगवान गोपाल कृष्ण निघाले, रथावर बसलेले आहेत आणि आता हस्तिनापुराच्या दिशेने निघालेले आहेत. आणि त्या हस्तिनापूरचा तो युवराज दुर्योधन त्या ठिकाणी वाट बघतोय. सगळी हस्तिनापूर नगरी त्या ठिकाणी आनंदित झालेली आहे. अगदी आनंदित झालेली आहे. संपूर्ण नव्या नवरीसारखं त्या हस्तिनापुराला सजवण्यात आलेलं होतं. आणि आपली श्रीमंती दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोप त्या दुर्योधनाने केला होता. आम्ही सुद्धा आमची श्रीमंती दाखवत असतो. बघा आमच्या घरी किती ताट आहेत, आमच्या घरी किती ताटले आहेत. आम्ही आमच्या घरी वाट्या, सगळं चपाती कशी वाढतो, सगळं असं एकदम व्यवस्थितशीरपणे त्या समोरच्या पाहुण्या रावळ्यांना दाखवत असतो की बघा कसं आहे. तसा तो युवराज दुर्योधन त्या ठिकाणी पुढे आला. सगळे कौरव त्या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि श्रीकृष्ण भगवंत रथावरून खाली उतरले. तसे सगळे भरा भगवान गोपाल कृष्णांच्या पायावर नतमस्तक झाले आणि दंडवत प्रणाम त्याला करतायत, नतमस्तक होत आहेत. आणि आता गंध अक्षतेचं ताट पुढे करण्यात आलं. तसं दुर्योधनाने श्रीकृष्ण परमात्म्याला गंध अक्षता लावलेली आहे. तो गंध लावलेला आहे. सर ते सगळ्यांनाच पाठवून द्या इकडं. पाहुणे रावळे येतात त्यावेळेस आम्ही पाहुण्या रावळ्यांचं स्वागत करण्यासाठी अगदी सज्ज असतो का नाही? स्वागत करता का नाही तुम्ही पाहुण्या रावळ्यांचं? हा, एकदा काय झालं,
एक म्हातारी आजी होती. त्या म्हाताऱ्या आजीला जर कोणी पाहुणे रावळे जर घरी आले तर ते काय आवडत नव्हतं. शेवटी आता म्हातारी तर झालं काय, म्हातारी त्या पाहुणे रावळे आले इकडं उभं राहा, तपसराज बाबांकडे, इकडं कोपऱ्यात चाललं तुम्ही तुमचा कार्यक्रम. बसा खाली, तिकडं कोपऱ्यात. आजीनी पाहिलं पाहुणे काही जायचं नाव घेत नाही. शेवटी आजी म्हणते कशी, आजीला तर काही घड्याळ समजत नव्हती. आजी म्हणते पाहुण्यांना, आता तुम्हाला 12 वाजता एसटी आहे, तुम्ही लवकर जर गेले तर एसटी सापडणार नाही तर सापडणार नाही. पाहुण्यांच्या लक्षात आलं आजीची काही इच्छा नाही. असे बरेच नमुने बहुरत्न वसुंधरा म्हटलेल्या स्वामींनी आमच्या. आता त्या संपूर्ण गर्दीमध्ये दुर्योधन ते आपलं साम्राज्य त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. श्रीकृष्ण भगवंताला सगळे पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण विकर्ण त्या ठिकाणी दुःशासन दुर्योधन असे सगळे त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. आणि आता श्रीकृष्ण भगवंताची नजर तिथे कुणाला तरी शोधत होती, कुणाला शोधत होती. आणि श्रीकृष्ण भगवंताची नजर आता त्या दुर्योधन त्या विदुराकडे गेली आणि कोपऱ्यात उभा असलेला विदुर तो हात जोडून उभा आहे. बसू द्या त्यांना, खाली बसू द्या, तिथंच खालीच बसू द्या ना, डिस्टर्ब नका होऊ देऊ. विदुर श्रीकृष्ण प्रभू परमात्म्याची ती सुंदर दैदिप्यमान असलेली श्रीमूर्त अवलोकन करतो आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत त्या विदुर काकांकडे पाहतायत. आणि आता विदुरजी श्रीकृष्ण भगवंतांना बघतात आणि ते काय म्हणतात, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. विदुरजी त्या भगवंताला हात जोडून आणि मनातल्या मनात कोपऱ्यात उभा आहे. बघाऊ, ज्याच्यावर परिस्थिती वाईट असते ना, त्याच्या मनातलं जे दुःख आहे ना, तो बोलून दाखवत नाही, परंतु मनस्वी जळत असतो. आणि त्याचं जे दुःख आहे ना, त्याचं जे गाऱ्हाण आहे ना, तो त्या भगवंताजवळ मांडतो. तूच वाट दिशा, तूच ध्येयानंती, तूच वाट दिशा, तूच ध्येयंती, तूच वाट दिशा, तूच ध्येयांती, तूच वाट दिशा, तूच ध्येयंती,
गती पावलांची गती पावलांची तूच तूच चालणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी हे भगवंता बघणार एकदा माझ्याकडे बघ माझं जे दुःख आहे ना मी हे फक्त तुलाच सांगू शकतो ते तुझ्या जवळच ते दुःख मी व्यक्त करू शकतो मांडू शकतो तुझ्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये कुणीच नाही माझी पूर्णपणे तुझ्यावर श्रद्धा आहे पूर्णपणे अगदी पूर्णपणे थेंब पाण्या ठाई जैसा कन धूळ रूप थेंब पान ठाई जैसा अनरूप थेंब पाण्या ठाई जैसा कन धूळ रूप थेंब पान ठाई जैसा कन धूळ रूप तसा अंश बनलो तव मी तसा अंश बनलो तव मी जगता जिने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आज आता या विदुराच्या त्या आनंदाला उधाण आलेलं होतं आनंदाला उधाण आलं कशामुळे आलं हो कशामुळे आलं असेल तुम्ही कधी कल्पना केलीत का एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा तुम्ही मनामध्ये विचार करावा आणि ती गोष्ट नकळत तुम्हाला प्राप्त व्हावी अगदी तशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे लक्षात घ्या ते काय म्हणतात श्वास तैसा ध्यास माझा सूर तैसे गीत 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 रीत जीवनाची झाली रीत जीवनाची झाली तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही आता नाही देवा काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी सगळं हस्तिनापूर त्या ठिकाणी उभं आहे आणि त्या हस्तिनापूर त्या गर्दीतनं वाट काढत श्रीकृष्ण प्रभू परमात्मा त्या विदुर काकांजवळ जात आहेत आणि अचानक आलेल्या कृष्णाचं
ते रूप बघून विदुरांच्या लक्षात आलं नाही. आता श्रीकृष्ण भगवंत त्या विदुर काकांचा हात हातामध्ये धरतायत आणि हात हातामध्ये धरल्यानंतर आता श्रीकृष्ण प्रभू परमात्मा त्या विदुराला विचारतात, दादा कसा आहेस रे तू? अचानक आलेल्या कृष्णमूर्तीला समोर बघून विदुरजी म्हणतात, कन्हैया बरा आहे मी, तुझ्या दर्शनाची आस होती बा, तुझ्या दर्शनाची आस होती आणि आज ती पूर्ण झाली. दादा वहिनी कशी आहे रे? बरी आहे कन्हैया, मनामध्ये इच्छा आहे की तुझं दर्शन व्हावं, तुझं दर्शन व्हावं. आता सोबत असलेल्या उद्धवजींकडे श्रीकृष्ण प्रभू परमात्मा बघतात आणि उद्धवांना भगवंत आदेश करतायत. उद्धवाला म्हणतात, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आजूबाजूला असलेले सगळे कौरव हा क्षण बघतायत, त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि दुर्योधनाने बघितलं, रागाने डोळे लालबंद झालेले आहेत आणि त्या कन्हैयाकडे अगदी मोठे डोळे करून पाहतोय. आणि भगवंत म्हणतात, मीठे मीठे बेर सुदाम जी के पोहे, मीठे मीठे बेर सुदाम जी के पोहे, रुचि रुचि भोग लगावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे. उद्धव जी चल विदुरा घर जावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे. कन्हैयाच्या अशा सांगण्याने त्या विदुराला मोठा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात आता तो विदुर नाचायला लागलेला आहे. बघा, आनंदाने नाचतोय, अगदी आनंदाने. टाळ्या वाजवा, टाळ्या. आणि आता घराच्या दिशेने तो धाव घेतोय. बघा, आता थकलेला आहे विदुर. हळूहळू, इतकं फास्ट, हळूहळू, थोडंसं हळू. तसं भगवंत त्या श्रीकृष्ण भगवंत उद्धवजीं समवेत आता विदुर काकांच्या घरी जातात आणि विदुर पत्नीचं स्नान चालू आहे. लक्षात घ्या, बघा, विदुर पत्नी त्या ठिकाणी ते स्नान करते आहे. तसं भगवंत त्यांच्या घरी पोहोचले. अहो, घर कसलं, झोपडीच ती. 18 विश्वाचं दारिद्र्य त्या ठिकाणी नांदतंय. आणि आता विदुरजींनी बघितलं, श्रीकृष्णाला बसायला काही मिळतं का? इकडे तिकडे कुठंतरी त्यांना ते गवताचं ते बस्कर सापडलं. त्यांनी ते उचललं, झटकलं, तसं त्याच्यातलं बरंच गवत खाली पडलं. ते बसण्यासाठी त्यांना दिलेलं आहे. आणि आता श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी विराजमान होत आहेत. समवेत विदुरजी पण आहेत, ते उद्धवजी पण आहेत. उद्धवजी त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. आणि आता नानीमध्ये स्नान करत असलेल्या आपल्या पत्नीला विदुरजी म्हणतात, ते नानी जवळ जातात. तो नानी त्या नानीच्या जवळ जाऊन आवाज देतायत, अगं ऐकलंयस का कोण आलं?
ती आतनं म्हणते, अहो कोण आलं? अगं तुझा कृष्ण आला. आणि कृष्ण आला म्हणताच ती तशीच त्या नाणीतून उठलेली आहे आणि निघाली त्या कृष्ण दर्शनासाठी. तसं विदुर आपल्या पत्नीला म्हणतो, अगं तशीच जाशील का तू त्याच्या समोर? ते कपडे, ती साडी तर नीट कर. आता तिने ती साडी कशी बशी नीट केली आणि त्या कृष्णाच्या समोर येऊन बसलेली आहे. आता भगवंताची तिसरी मूर्त ते निहाळतायत. त्या मूर्तीकडे ती बघते आहे आणि विदुर आपल्या पत्नीला म्हणतो, अगं बघतेस काय त्याच्याकडे? काही खायला देशील का नाही त्याला? आणि मग कुठनं तरी 2 केळी तिला सापडल्या. त्या केळीची ती गर तिने फेकून दिलेली आहे आणि ती साल हातामध्ये धरली आणि ती साल त्या प्रभू परमात्म्याच्या समोर धरलेली आहे. विदुर आपल्या पत्नीचं हे बावळं पेन पाहतो आहे. बघा, लक्षात घ्या. अगं काय त्या साली खाऊ घालतेस का त्याला? आता दुसरं केळ घेतलं आणि त्या प्रभू परमात्म्याच्या हातात दिलेलं आहे. त्यांनी ते ग्रहण केलं. सांगितलं, वहिनी या केळांवर होणार नाही, फार भूक लागलेली आहे ग, मला फार भूक लागलेली आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. संपूर्ण बघितलं, झोपडीमध्ये 18 विश्व दरिद्र नांत आहे. आणि आता त्या 3 दगडांच्या चुलीवर तो शिजणारा तो कण्यांचा घाटा. भगवंत म्हणतात, वहिनी त्याच्यात थोडस पाणी टाक. आम्ही असंच करत असतो. पाहुणे वाढले म्हणजे वरणात पाणी वाढवतो. आणि आता तिने लाकडं पुढे केली. गरम आहे. डायरेक्ट हात नका घालू. भगवंतानी आता ती पत्रवाळी वाढण्यात आली. आणि आता तो कण्यांचा घाटा त्या ठिकाणी वाढण्यात आलाय. अवाक झालेला उद्धव हे सर्व पाहतो आहे. आणि आता भगवंतानी भोजन करायला सुरुवात केली. तसं ते पाणी इकडे तिकडे पडायला लागलं. आणि आता मात्र या भगवंताची, गोपाल कृष्ण कन्हैयाची फसगत झालेली आहे. चतुर्भुज मूर्त धारण केली. 2 हातांनी पत्रवाळी पकडलेली आहे आणि 2 हातांनी भोजन करतायत. बाजूला असलेला उद्धव भगवंताला म्हणतो की देवा, अरे ब्रह्मांडाची नाही, अनंत ब्रह्मांडाची सत्ता तुझ्या ताब्यामध्ये आहे. आणि एका श्वासात संपूर्ण पृथ्वी तू थांबवू शकतोस. परंतु या कन्या तू आवरू शकत नाही, याचं मला विशेष वाटतंय. भगवंत आता त्या उद्धवाकडे पाहतात आणि उद्धवाला म्हणतात, उद्धवा, या कन्या तर मी सहज आवरेल रे, अगदी सहज. पण या विदुराचा आणि त्याच्या पत्नीचा जो भाव आहे ना, तो भाव माझ्याकडनं आवरला जात नाहीये. आणि आता भोजन झालं, तिथनं निघाले. तसं रागाने लालबुंद झालेला दुर्योधन त्या ठिकाणी त्या हस्तिनापुरामध्ये फिरतोय अगदी रागाने. आणि भगवंत उद्धवा समवेत परत येतात. आणि आता उद्धवा सोबत परत आलेल्या गोपाल कृष्णाकडे बघितल्यानंतर तो दुर्योधन समोर येतो आणि दुर्योधन कृष्णाला म्हणतो, 6 महिन्यापासून माझी बायको भानुमती तुमच्यासाठी स्वयंपाक करते. 6 महिन्यापासून. किती?
संपूर्ण हस्तिनापूर नगरी मी अगदी नव्या नवरीसारखी सजून टाकली. कशासाठी? तुमच्यासाठी. आणि तुम्ही मात्र त्या भिकारड्या विदुराकडे गेलात. असं काय खाऊ घातलं त्यांनी? त्यावेळेस भगवंत त्याला म्हणतात, भोजनम किं पुससी राजन आदरम किं न पुससी. अरे राजा, अरे भोजनाचं काय विचारतोयस वेड्या? त्यांनी माझा आदर कशा पद्धतीने केला हे विचार. आणि आता गोपाल कृष्णाला घेऊन दुर्योधन, तुम्ही बोलू नका, कोणीच बोलू नका, ते बरोबर उभे आहेत तसेच, ते बरे तसेच आहेत ते. हा, ते आता दुर्योधन गोपाल कृष्णाला घेऊन निघालाय. कुठं? आपल्या घरी. घरी घेऊन आला. ती तलवार कोणाला दाखवतोय? राहू दे ना, थोडं बाजूलाच ठेव ना, सोबत राहू दे, फक्त लागल ना कोणाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. गोड लेकरं आहेत, अगदी सोन्यासारखे आहेत. आणि कुठलाही अनुभव नसताना एवढं सर्व करणं एवढ्या माणसांच्या समोर इतकी सोपी गोष्ट नाही. आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय उपळाईकर बाबा, आचार्य प्रवर महंत श्री उपळाईकर बाबाजी, बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि संपूर्ण आयोजकांच्या वतीने बाबांचं स्वागत मी या ठिकाणी करतो. दुर्योधन आता श्रीकृष्ण प्रभू परमात्म्याला आपल्या घरी घेऊन गेला. आणि घरी घेऊन गेल्यानंतर भानुमती पुढे आली. दादा, 6 महिन्यांपासून वाट बघते रे तुझी. तुम्ही मात्र विदुर काकांकडे गेलात. तेव्हा दुर्योधनाने केलेला कारनामा भगवंत तिला दाखवतात. सोन्याचं सिंहासन बनवलंय कुणासाठी? गोपाल कृष्णासाठी. आणि त्यामध्ये देवी देवता शस्त्र धरून बसवलेले आहेत की यावर कृष्णाने बसावं आणि त्याचा खेळ संपावा, त्याला कायमच संपून टाकावं, हा उद्देश दुर्योधनाचा होता. कारण गोपाल कृष्ण कुणाच्या पाठीमागे आहेत? पांडवांच्या पाठीमागे आहेत. जोपर्यंत हा जिवंत आहे तोपर्यंत यांना, या पांडवांना काहीच होऊ शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतं. भगवंत आता त्या ठिकाणी तो पडदा बाजूला करतात, तो कपडा बाजूला करतात आणि भानुमतीला दाखवतात. भानुमतीला मोठा क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे. भानुमती आपल्या पतीला, त्या दुर्योधनाला म्हणते की ज्या पद्धतीने तुम्ही प्रभू परमात्म्याला, माझ्या भावाला मारण्याचा कट रचतायत, मी जर खरी पतिव्रता असेल ना तर मी तुम्हाला श्राप देते की तुमच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधनाच्या पत्नीने तो श्राप त्या ठिकाणी देऊन टाकलेला आहे. तुम्ही जाऊ शकता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. भगवंताचा संसार सुरू झालेला होता. संसार सुरू झाल्यानंतर कशी अवस्था होती तुम्हाला सर्वजण रोज अनुभवतात.
परंतु तुमचा माझा संसार नव्हता, तो संसार परमेश्वराचा होता. आपला संसार घाणेरडा आहे. आपल्या संसारामध्ये दुःखच दुःख आहे. परंतु प्रभू परमात्म्याचं असं नाहीये. त्या प्रभू परमात्म्याच्या संसारामध्ये आनंद आहे. त्या द्वारकेमध्ये अनेक ऋषी यायचे, संत यायचे आणि ते म्हणायचे, श्रीकृष्ण म्हणजे अष्टविध ब्रह्मचारी. न उलगडणारं कोडं त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि माता रुक्मिणीने विचार केला, भोगोनी 16 सहस्त्र नारी, श्रीकृष्ण कैसासे ब्रह्मचारी. 16,000 पत्न्या आहेत, 16,108 एवढे आहेत. आणि प्रत्येकीला 8 मुलं आणि एक मुलगी. मतदान जर लावलं असतं तर बिनविरोध आले असते. 500 रुपये फुली सुद्धा वाटायचं काम नाही. सगळी भाऊबंदकी घरचीच होती. केवढा मोठा पसारा आहे लक्षात आलं. आणि आता तिच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि एके दिवशी सकाळची वेळ आहे. श्रीकृष्ण परमात्मा आसनावर विराजमान आहेत. सुंदर दैदिप्यमान असलेली प्रभू परमात्म्याची ती सावळी मूर्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि रुक्मिणी आता धावत भगवंताजवळ येते, भगवंताच्या पायाजवळ बसते. आणि भगवंताच्या पायाजवळ बसल्यानंतर भगवंताला विचारते, हे कन्हैया सांगणार आहे कसं आहे, काय झालं. हे ऋषी येतात, मुनी येतात, संत येतात आणि ते म्हणतात, श्रीकृष्ण म्हणजे अष्टविध ब्रह्मचारी, न उलगडणारं कोड आहे. कृष्ण म्हणतात, अगं रुक्मिणी तुला कोणी सांगितलं हे. म्हटले महर्षी व्यास दुर्वास यांनी सांगितलं. म्हटले असं मला माहितीच नाही, कारण मी तर म्हणतच नाही, ते म्हणतात. म्हटलं मग कोणाला विचार. म्हटलं मग अगं ते म्हणतात तर मग त्यांनाच जाऊन विचार ना. आणि आता क्षणभर रुक्मिणीने विचार केला आणि कन्हैयाला म्हणते, कन्हैया तुम्हाला माहितीये दुर्वास ऋषी कुठे राहतात. समुद्राच्या मध्यभागी बेटावर. तिथे मी जाईन कशी. तेव्हा भगवंत तिला सांगतात की हे बघा, एक काम करा, समुद्राजवळ जा आणि समुद्राला हात जोडा आणि समुद्राला प्रार्थना करा. समुद्रा मज वाट देई, जर दुर्वास असतील निरहंकारी. जर दुर्वास निरहंकारी असतील तर मला वाट दे म्हणावं. एका पैविका जेवणाला खंडीभर अन्न खाणारा हा दुर्वास. एका खंडीमध्ये 20 पोतं धान्य बसतं. तुमच्याकडे किती बसतं? 20च ना. आणि एवढं खाऊन सुद्धा उपवाशी. आता रुक्मिणी माता त्या समुद्राजवळ जाते, समुद्राला प्रार्थना करते, समुद्रा मज वाट दे, जर दुर्वास असतील निरहंकारी. आणि समुद्र त्या ठिकाणी विभागलाय, मोठा रस्ता तयार झाला. तसं रुक्मिणी माता त्या ठिकाणी जाते. समुद्राच्या मध्यभागी बेटावर महर्षी दुर्वास बसलेले आहेत आणि दुर्वास ऋषी ध्यानस्थ बसलेल्या दुर्वासांकडे ही रुक्मिणी पाहते आणि रुक्मिणी त्यांना प्रणाम करते. तसं दुर्वासांनी डोळे उघडले आणि रुक्मिणीकडे बघितलं आणि दुर्वास ऋषी म्हणतात, हे आई कधी आलीस तू. रुक्मिणीला गंमत वाटली की दुर्वासांनी आपल्याला आई म्हणावं. हो आई, तू त्या जगन्नियंत्याची पत्नी आहेस, त्याचं नित्य सेवा दास्य तुला आहे. हो आई हो. आणि आता
माता रुक्मिणी आपला प्रश्न त्यांना सांगते. 16 सहस्त्र भोगो निनारी श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्रह्मचारी. 16,000 स्त्री आहेत आणि एवढ्या सर्व असून श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्रह्मचारी कसे काय? कारण 8 प्रकारचं ब्रह्मचर्य कडकडीत श्रीकृष्ण भगवंत करायचे. पण ते 8 प्रकारचं ब्रह्मचर्य कोणतं? हसो आवडे, देवो आवडे, घेओ आवडे. त्याला घेणं आवडतं, त्याला देणं आवडतं, त्याला हसणं आवडतं, त्याला बोलणं आवडतं आणि यंत्रारूढा होईजे तो उसिटा विखो भोगणे की. हे 8ही प्रकारचं कडकडीत ब्रह्मचर्य श्रीकृष्ण भगवंत करायचे. महर्षी दुर्वास म्हणतात, हे आई, हे जर मला कळालं असतं तर मी कशाला या समुद्रामध्ये येऊन बसलो असतो. त्या कन्हैयाची लीला मला कळाली नाही कळाली मला. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं की कृष्णाने आपल्याला या ठिकाणी पाठवलं, परंतु त्या दुर्वासांनाच काही माहिती नाही. आणि निराश झालेली माता रुक्मिणी आता परत निघाली. बघितलं तर अथांग समुद्र आहे, अथांग. आणि आता दुर्वास ऋषींना माता रुक्मिणी विचारते की मुनिवृंद, मी आता जाईन कशी? त्यांनी विचारलं की तुम्ही आल्या कशा? त्यावेळेस त्यांनी दुर्वास ऋषींना सांगितलं की म्हटले, ज्यावेळेस मी निघाली ना त्यावेळेस मला कन्हैयांनी सांगितलं, समुद्रा मज वाट दे जर दुर्वास असतील निरहंकारी. आणि समुद्र विभागला, रस्ता तयार झाला. आणि आता दुर्वास ऋषी म्हणतात, आई आता त्या समुद्राला म्हणावं, समुद्रा मज वाट दे जर श्रीकृष्ण चक्रवर्ती असतील अष्टविध ब्रह्मचारी. माता रुक्मिणीने प्रार्थना केली आणि समुद्र विभागलाय, रस्ता तयार झाला. धावत आलेली, पळत आलेली माता रुक्मिणी त्या कृष्ण चरणावर लीन झालेली आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. माणसाला सवय असते, एखादी गोष्ट जर आपण केली निर्हेतुकपणे, चांगली गोष्ट जर केली तर माणसाला अभिमान येतो. कुठली गोष्ट असू द्या, मी केलं अशी म्हणायची सवय आम्हाला लागलेली असते की नाही? बऱ्याच लोकांना. परंतु आपण कोण आहोत? आपण फक्त निमित्त मात्र आहोत. निमित्त मात्रम भव सव्य साचिन. आपण फक्त निमित्त आहोत. करणारा आणि करून घेणारा तो तर कोणी वेगळाच आहे. करता करविता धनी वेगळाची, मी तर हमाल भारवा आहे. मी तर हमाल आहे, मी भार वाहणार आहे, मी काय करणार आहे. परंतु आम्हाला ती सवय लागलेली आहे. भगवंताची सेवा करत असताना उद्धवाला सुद्धा तसंच वाटू लागलं की अरे मी काय भाग्यवान आहे, काय सेवा करतो मी देवाची. अहंकार मनामध्ये जागृत झाला की माझ्यासारखी श्रीकृष्णाची सेवा कोणीच करू शकत नाही. आणि भगवंतानी ही गोष्ट मनामधली हिरून घेतली. आणि आता एके दिवशी उद्धवजी त्या ठिकाणी समोर आलेले आहेत. भगवंत आसनावर विराजमान आहेत आणि भगवंत उद्धवाला म्हणतात की उद्धवजी, जसं मी गोकुळ सोडलो ना तसं मी गोकुळामध्ये गेलेलो नाही. आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की मी लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे. परंतु माझा निरोप तू मला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. माझा निरोप तेवढा पोहोचता करा. आणि आता उद्धवाच्या मनामध्ये विचार आला की अरे काय, मी या द्वारकेचा प्रधान आहे. एवढं मोठं, एवढं छोटस काम मला सांगितलं. त्या गवळ्यांच्या पोराला कोणाला तरी निरोप देऊन द्यायचा होता, पाठवायला पाहिजे होतं कोणाला तरी, आता शांत बसा म्हणून. परंतु श्रीकृष्ण म्हणजे सत्तेपुढे शान पण चालत नाही. आता निघाला त्या गवळ्यांच्या पोरांना शिव्या देत, त्या गवळणींना
आणि आता त्या गोकुळामध्ये आता हा उद्धव आलेला आहे आणि त्या गोकुळामध्ये आल्यानंतर त्या गोकुळातली ती जी अवस्था आहे ना, ती अवस्था बघितल्यानंतर हताश झालेला आहे. त्या गोकुळातली परिस्थिती भयानक झालेली आहे, अगदी भयानक झालेली आहे. कोकिळेने आपले कान बंद केलेले आहेत, झाडांची पानं सुकलेली होती, यमुनेने वाहन बंद केलेलं होतं, म्हाताऱ्या झालेल्या गवळणींची केस विचकटलेली होती, पिकलेली होती आणि त्या गवळणी त्या झाडांना कवटाळून कृष्ण कृष्ण म्हणून त्या ठिकाणी उभ्या होत्या. उद्धवजी हे अवाक झालेलं बावळं प्रेम पाहतोय आणि जसं त्या उद्धवाला बघितलं तसं त्या गवळणी त्या कृष्ण कन्हैयाच्या जवळ आल्या आणि त्या उद्धवजींना त्या उद्धवाजवळ येऊन त्या उद्धवाला म्हणतात, उद्धवजी आमचा कृष्ण कसा आहे हो, कसा आहे आमचा कृष्ण, त्याला आमची आठवण नाही येत, डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत आणि वेदनेचा कल्लोळ मनामध्ये उठलेला आहे. उद्धवजी आम्ही कित्येक दिवसांपासून त्याची वाट पाहतोय, तो कित्येक दिवसांपासून, त्याला आमची एकदा पण आठवण नाही आली. अवाक झालेला आहे उद्धव, अवाक. आणि त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना म्हणतो, काय बोलावं शब्द स्फुरत नाहीयेत. विचार करतोय की यांना काय सांगतो, अरे मी यांना काय समजत होतो. तसं त्यांचा हात हातामध्ये घेतला आणि आता पुढे निघालेला आहे. बघितलं तर त्या गायींनी चरणं बंद केलेलं आहे. शुष्क झालेल्या गायी त्या नंद बाबांच्या वाड्यामध्ये बसलेल्या आहेत. संपूर्ण गोकुळ शांत झालेलं आहे, तिथली प्रसन्नता हरवलेली आहे, अगदी हरवली. आकाशात उडणारा तो गरुड एकाच जागी स्तब्ध झालेला आहे. आणि आता हा उद्धव पुढे जातो आणि जसं पुढे जातो त्या नंद बाबांच्या वाड्याजवळ तो गेलेला आहे आणि नंद बाबांच्या वाड्याकडे बघितलं तर नंद बाबा आणि यशोदा माता त्या ठिकाणी दोन खांबांना दोघं बसलेले, त्या ठिकाणी धरून बसले. आणि जसं उद्धवाला बघितलं तसं यशोदा माता उठली, नंद बाबा उठले, उद्धवा आमचा कृष्ण कसा आहे हो, कसा आहे, त्याला माझी आठवण नाही येत, आठवण नाही येत त्याला. तो जेवतो का हो, जेवतो तो. इथे असताना त्याला प्रत्येक घास आईच्या हातचा हवा होता. तो जेवतो का हो आता. तसं नंद बाबा पुढे आले आणि नंद बाबांनी त्या उद्धवाचा हात हातामध्ये धरला. उद्धवजी माझा कन्हैया कसा आहे बा, माझा कन्हैया कसा आहे. अश्रूंच्या धारा खाली करतायत आणि वेदनेचा कल्लोळ मनामध्ये उठलेला आहे. तुम्ही आम्हाला आमचा कृष्ण परत देऊ शकता का. उद्धव हे बावळ प्रेम पाहून थक्क झालेला आहे आणि कसा तरी त्यांचा हात हातातून सोडवलेला आहे आणि आता तो ते गोकुळ पाहतो आहे. त्या नंद बाबांच्या त्या गोठ्यामध्ये हा उद्धव गेला आणि त्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्या श्रीकृष्णांच्या त्या गायीकडे बघतोय आणि त्या भगवंताची ती लाडकी गाय, ती सोनी गाय ती त्या ठिकाणी बसलेली आहे. त्या गायी जवळ तो जातोय. जसं उद्धवाला बघितलं ना तशी ती सोनी गाय उठून उभी राहिली आणि उद्धवाकडे बघते आहे आणि उद्धवजी त्या गायीकडे बघतात, गायी जवळ जातात आणि त्या गायीला म्हणतात,
आई, कृष्ण कळाला ग, कृष्ण तुला कळाला. आणि तिचं ते तोंड हातामध्ये धरलेलं आहे, तिच्या डोक्यावरनं हात फिरवतायत आणि तसा तिच्या डोळ्यातनं एक अश्रूंचा थेंब खाली पडला. तो थेंब चरणोदक म्हणून त्या उद्धवाने प्राशन केलेला आहे. आणि तिला हात जोडून म्हणतात, आई तू चतुष्पद असून तुला कृष्ण कळाला ग, कृष्ण कळाला. परंतु मी कृष्णाला नाही समजू शकलो मी त्या कृष्णाला. मी वेदांमध्ये कृष्णाला शोधलं, तो वेदांमध्ये कुठे आहे. मी पुराणांमध्ये कृष्णाला शोधलं, तो पुराणांमध्ये कुठे आहे. तो तर भक्तांच्या मनामध्ये आहे. एकदा कबीरजींना काही भाविक भेटली आणि कबीरजींना त्यांनी सांगितलं की कबीरजी, तुम्ही मोठे कृष्ण भक्त आहात. कबीरजी म्हणतात, ए वेड्यांनो, का शिव्या देता येत रे मला. त्यावेळेस ते म्हणतात, अहो विदुरजी, आम्ही तुमचं स्तुतीस्तवन करतो आहोत, तुम्ही किती मोठे कृष्ण भक्त आहात हे आम्ही सांगत आहोत. तेव्हा कबीरजी म्हणतात, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कोटि कबीर. अरे त्या गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कोटी कबीर वाहून गेले. बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़े पेड़ खजूर. कबीरजी म्हणतात की त्या मोठ्याच्या मोठेपणाच्या पोकळ गोष्टी काहीच कामाच्या नाहीत. बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़े पेड़ खजूर. पंथी को छाव नहीं, फल लागे अति दूर. बाबा रे, ती ताडामाडाची झाडं मोठमोठी असतात, उंच असतात. ती पेंड खजुराची झाडं उंच असतात, मोठी असतात. परंतु रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या वाटसरूला भूक जर लागली ना, तर ते सावलीही देऊ शकत नाही आणि ते त्याच्या सावलीमध्ये ते फळही तोडून खाऊ शकत नाही. म्हणून मोठ्याच्या मोठेपणाच्या पोकळ गोष्टी काहीच कामाच्या नाही. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बऱ्यापैकी आता सूर्य अस्ताला जाणार आहे. अशा वेळेस श्रीकृष्ण भगवंत त्या यमुनेच्या त्या तीरावर येतात. अवाक झालेला उद्धव, सगळी ती माती, ती कृष्ण चरणांनी पवित्र झालेली ती माती ती उपरण्यामध्ये गुंडाळतो. ते गासोड डोक्यावर ठेवतोय आणि निघतोय की माझा देव या ठिकाणी क्रीडलेला आहे, घामे घूम झालेला आहे. विचारांच्या वादळात गडून गेलेला उद्धव त्या यमुनेच्या तीरावर चालतो आहे आणि भगवंताची झावळी दिसणारी सावळी मूर्त त्याच्या नजरेस पडली आणि त्याने बघितलं की अरे, भगवंत म्हणतात, उद्धवजी कस काय देवा, नाही समजू शकलो रे मी तुला, नाही समजू शकलो. पायावर नतमस्तक झालेला आहे, लोटांगण घातलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्णाला समजणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. घाणेरड्या गवळणी ऐकून आम्ही त्या भगवंताविषयी आमची जी भावना आहे ना, ही अगदी दूषित करून टाकली. बरोबर ना बाबा, अगदी घाणेरडी करून टाकलेली आहे. तुम्ही आम्ही जसा प्रपंच जगतो आहोत ना, अगदी तशाच पद्धतीने त्या कृष्णाला बघण्याची आमची ती मनस्थिती तयार झालेली आहे. कारण आमची जी स्थिती आहे ना, ती अगदी विकृत झालेली आहे आणि हेच त्या मागचं कारण आहे. श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा. श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा.
भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण 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 भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा। आमोलिक जाते वय, अमोलिक जाते वय, आमोलिक जाते वय, अमोलिक जाते वय। प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली आहे, लक्षात घ्या. तुम्हाला लग्न करायचंय का? मुलाचं जर लग्न करायचं असेल ना, तर 28-29चा जर पोरगा झाला आणि लग्न जर झालं नाही ना, तर लोक नाव ठेवतात, डुक्कर आहे म्हणतात ते. मुलीचं लग्न करायचं का? 21, 22, 23, 24, 25 बस, मग जंग जंग पछाडा, तिला वर मिळत नाही. प्रपंचात जर हा नियम असेल ना योगेश दादा, तर धर्माचाही नियम आहे ना, धर्माचाही नियम आहे. अमोलिक जाते वय, अमोलिक जाते वय, आता तरी धरी सोया, ओ आता तरी धरी सोया. हे माणसं अरे ऐकणार आहे, तू तुझं जे जीवन आहे ना, त्या जीवनाला सत्कारणी लाव. आमोलिक जाते वय, आमोलिक जाते वय, हो आता तरी धरी सोय, आता तरी धरी सोय. असा काय नर देह घटेल पुन्हा, असा काय नर देह येईल पुन्हा. प्रपंचाच्या घाणेरडी मौज करणाऱ्या माणसा, लक्षात ठेव. तुला वाटतं ना आजचा दिवस माझा आहे, उद्याचा माझा आहे, मी घेईन, मी पाहीन, पण वेड्या, असा काय नर देह येईल पुन्हा. भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा. लग्नाला जशी मर्यादा आहे ना,
तसं धर्म स्वीकारायला सुद्धा मर्यादा आहे. परंतु आम्ही उपदेश कधी घेतो? उपदेश कधी घेतो? करून सवरून झाले, आता देवपणाला लागले, गुडघा साथ देईना, मान डुगडुगू हलेना, कंबर म्हणे चालता येईना, डोळ्याने काही दिसेना, घर म्हणे बाबा रे येथ तुला जागा नाही, ओसरी म्हणे बाबा रे येथचा खांब तुझा नाही. आणि मग अशा वेळेला मग म्हणे धर्मा तू मज आधार देई. ही वेळ नाही, लक्षात घ्या. जसं घरातला कचरा झाडून टाकावा ना, अगदी प्रपंचातनं झाडून टाकलेला हा कचरा आहे. मुलाला जर म्हटलं ना, बाळ्या उपदेश घेऊन टाकणार आहे, तो म्हणतो बाबा ही उपदेश घ्यायची वेळ नाही. लग्नाचं जर म्हटलं ना, मग तो सांगत असतो. अगदी बापाला न सांगता लग्न ठरवून टाकतो. आमोलिक जाते वय, आमोलिक जाते वय, हो आता तरी धरी सोय, आता तरी धरी सोय, असा काय नर देह येईल पुन्हा, असा काय नर देह येईल. हे माणसा रे ऐक न रे, तू तुझ्या मनाला त्या कृष्ण भजनामध्ये लाव. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, प्रमाथी बलवदृढम. चंचल असलेल्या मनाला फक्त आणि फक्त माझ्या ठिकाणी स्थिर कर, भगवंत सांगतायत. मन हे कैसे केवडे, मन हे कैसे केवडे, न पाहो मन तरी न सापडे. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, लक्षात घ्या. मन हे कैसे केवडे, न पाहो मनोतरी न सापडे, तरी राटावया थोडे त्रैलोक्य यया. या मनाला फक्त आणि फक्त त्या कृष्ण भजनामध्ये लावा. आमोलिक जाते वय, आमोलिक जाते वय, हो आता तरी धरी सोय, आता तरी धरी सोय, असा काय नर देह येईल पुन्हा, असा काय नर देह येईल पुन्हा. भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा. श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा. श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा. श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण भजो रे मनाबा. रात्रंदिन करीसी मौजा, रात्रंदिन करीसी मौजा. आणि प्रपंचाची घाणेरडी मौज करणाऱ्या माणसा लक्षात ठेव. तुला असं वाटतं ना की मी काहीही करीन, पण तुझ्या हातात काहीच नाही.
केव्हा येईल यमराजा, केव्हा येईल यमराजा, तो काळाचा बोलावा केव्हा येईल, केव्हा येईल तुला नाही यमराजा, यमराजा 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 केव्हा येईल यमराजा, केव्हा येईल यमराजा, नेईल प्राण तुझा निज सदना, नेईल प्राण तुझा निज सदना, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण 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 भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, भजो रे मनाबा, श्री कृष्ण हरे कृष्ण 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 श्री कृष्ण, 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 कृष्ण हरे कृष्ण श्री कृष्ण हरे कृष्ण, भजो रे मना हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, श्री कृष्ण हरे कृष्ण श्री कृष्ण, श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, श्री कृष्ण हरे कृष्ण श्री कृष्ण, श्री कृष्ण हरे कृष्ण, भजो रे मना हरे कृष्ण हरे हरे। इनके लिए मेरे लिए नहीं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव। 16,108 पत्न्या, केवढा मोठा संसार आहे। आणि असा जितका माणूस मोठा असतो तितका व्यापही मोठा असतो। आमदार साहेबांचा व्याप, सरपंच साहेबांचा व्याप, ग्रामसेवकाचा व्याप, आमच्या सरांचा व्याप आणि गावातल्या एखाद्या शेतकऱ्याचा, गरीब शेतकऱ्याचा व्याप तफावत आहे। प्रत्येकाच्या व्यापामध्ये तफावत आहे। एकरभर क्षेत्र ज्याच्याकडे आहे त्याचा व्याप आणि 100 एकर जमिनीवाल्याचा व्याप याच्यामध्ये तफावत आहे। तसं श्रीकृष्ण भगवंत आता एवढा मोठा सगळं सोन्याची नगरी आहे, एवढा मोठा परिवार आहे, राज्य करतायत भगवंत। आणि आकाश मार्गे नारदजी भ्रमंती करत असताना एके दिवशी त्यांच्या मनामध्ये विचार आला। काय विचार आला? म्हटलं अरे आपण किती दिवस असं जगणार आहोत? अजून सगळेजण लग्न करत आहेत, आपलं काय? किती दिवस हे विना बिना घेऊन फिरायचं, टाळ चिपड्या? किती दिवस चालणार आहे हे सगळं? आणि असंच मरून जायचं का मग आपण? नाही म्हटले ते काही नाही, आता आपण लग्न करायचं, शादी करेंगे म्हणे। आता नारदजी विचार करतायत, देवर्षी नारद आहेत बघा, मनामध्ये विचार आलेला आहे की आता लग्न फिक्स करायचंच। पण आता आपल्याला मुलगी कोण देणार हा पण प्रश्न आहे। तुम्हाला जसा पडला तसा त्यांना पडला।
नारदजींनी विचार केला की आता करायचं काय. आकाशमार्गे भ्रमण करत करत त्यांच्या लक्षात आलं की अरे या समुद्राच्या काठावर सोन्याची असलेली द्वारका आणि त्या द्वारकेचा राजा प्रत्यक्ष प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आहे. आपण असं करू, त्यालाच एखादी मागू. बघा, म्हणजे दरोडा घालायचाच, तो पण वेशीवरच. ज्यावेळेस माणसाचा विनाशकाळ जवळ येतो ना, त्यावेळेस त्याला विपरीत बुद्धी सुचते. विनाशकाले विपरीत बुद्धी, नाही का नाही. विकाराने सगळ्यांना वेड करून सोडलेले. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारदजी आता त्या ठिकाणी आले आणि नारदजी आता द्वारकेमध्ये प्रवेश करतायत. सोन्याची द्वारका आहे. 56 कोटी यादवांसहित भगवान गोपाल कृष्ण आता त्या ठिकाणी बसलेले आहेत. उंच अशा सिंहासनावर भगवंत विराजमान आहेत आणि नारदजी येतात. नारदजींना आसन दिल्या जातं, बसल्या जातं. बसतात नारदजी आणि आता नारदजी भगवान गोपाल कृष्णांना आपल्या मनातला हेतू सांगतात. काय म्हणतात नारदजी? देवा, तुला 16,108 बायका आणि आम्ही तुझे भक्त बिगर बायकोचं बोंबलत फिरतो, असं गावंढळासारखं बोलला असेल का तो? असं बोलला असेल का तो? नाही. नारदजी काय म्हणतात? देवा, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, अनेक दिवसांपासून आहे. भगवंत काय नारदजी? प्रश्न असा आहे की संपूर्ण जगाचे चालक मालक तुम्ही आहात, परंतु तरी सुद्धा तुम्हाला मोह कुठल्या गोष्टीचा आहे? भगवंत म्हणतात, अहो नारदजी, मी तर निर्मोही आहे, मला कुठलाही मोह नाही. म्हटले असं कसं? म्हटले हो, अगदी तसंच आहे. म्हटले मग असं जर असेल तर तुमच्या 16,108 पत्न्यांपैकी एखादी मला देऊन टाका, मग मला लक्षात येईल की खरंच भगवंत निर्मोही आहेत. आता तुम्ही तुमची पत्नी दुसऱ्याला देणार का? हा? भगवंत म्हणतात ठीक आहे, ज्या घरी मी नसेल तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता नारदजींच्या लक्षात यायला पाहिजे होतं की हा चराचर सृष्टीमध्ये व्यापून सुद्धा उरलेला आहे, परंतु विकारांच्या डोंगरावर फिरणारा नारद, त्याला काहीच लक्षात आलं नाही. आणि आता नारदजी त्या द्वारकेमध्ये फिरतायत. पहिल्या घरी गेले, बेल वाजवली. होती का बेल? समजा आहे का कोणी घरामध्ये? हो हो, आलेच मी. आतनं आवाज आला, दरवाजा उघडला, बघितलं पहिल्या घरी दरवाजातनं दिसतील अशाच अंतरावर, अशाच ठिकाणी श्रीकृष्ण प्रभू परमात्मा आसनावर विराजमान आहेत. दुसऱ्या घरी गेले, आहे का कोणी घरी? हो हो, थांबा थांबा, आलेच मी. इतका वेळ का लागतोय? अहो मी प्रभूला आंघोळ घालते. लक्षात आलं इथं पण आहेत. तिसऱ्या घरी गेले, आहे का कोणी घरी? दरवाजा लोटून पाहिला, सारीपाट खेळणं चालू आहे. असे सगळे घर फिरणं झालं. संपूर्ण अख्खा दिवस तिथं घातला. घामे घूम झालेले, चिपळ्यांचा आवाज बंद झालेला आहे आणि वीणा कुठेतरी हरपून गेलेली आहे. नारदाची जर अवस्था बघितली तर त्या नारदाला कोणी ओळखू शकणार नाही. एखाद्या बहुरूप्यासारखे नारदजी दिसत होते. बरं, बहुरूपी म्हणावं तर बहुरूपी मी खरा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न तरी करतो. सगळीकडं फिरून आले, निराश झालेले नारदजी शेवटचं एक घर राहिलं आणि आता त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आवाज देतायत, आहे का कोणी घरी? हो हो, आहे आहे. आणि आतून एक स्त्री बाहेर आली आणि त्या स्त्रीकडे बघितलं. ती होती सत्यभामा. आणि सत्यभामा नारदजींची मानलेली बहीण होती. विकाराच्या डोंगरावर फिरणारा नारद धडकन खाली कोसळला. त्याच्या लक्षात आलं की अरे, आपल्याकडनं फार मोठा अपराध झालेला आहे. बहिणीच्या घरी पापाच्या वासनेने आलो.
मान खाली घालून भगवंताजवळ गेला आणि भगवंताला सांगितलं, देवा अरे तुला मला बायको नव्हती द्यायची तर नाही सांगायचं ना, बहिणीच्या घरी का पाठवलं? देव म्हणतात, नारदजी अहो मी पाठवलं, तुम्ही गेलात. म्हटलं देवा आता अपराध तर फार मोठा झालेला आहे, प्रायश्चित्त तर झालं पाहिजे. देव म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, नदीमध्ये जा, स्नान करा आणि नरहरी म्हणा. आता ते त्या ठिकाणी गेले, नदीमध्ये गेले. नदीमध्ये आता कपडे बाजूला काढून ठेवले, आंघोळ करण्यासाठी आता ते मध्ये गेले. बऱ्यापैकी संध्याकाळची वेळ झालेली होती आणि त्या नदीच्या काठावर एक कोळी जाळे टाकून बसलेला होता. आंघोळ करत असताना नारदजींना शरीरामध्ये झालेला बदल जाणवू लागला आणि अंग जड वाटायला लागलं. लक्षात आलं, पाण्यातनं बाहेर आल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रूपामध्ये बदल झालेला आहे. नारदाची नारदी झालेली होती. करायचं काय, संध्याकाळची वेळ झालेली आहे, कपडे तर काठावर पडलेले आहेत आणि आता ती नारदी त्या कोळ्याला म्हणते की कोळी भाऊ ते तेवढे कपडे मला देता का? कोळ्यांनी नारदीकडे बघितलं, आधीच नारदजी सुंदर, त्याच्यात नारदाची नारदी झाली, सौंदर्याला उधाण आलं, स्त्रीरूप प्राप्त झालं ना. कोळ्याने पाहिलं, एवढी सुंदर बायको जर आपल्याला जर भेटली तर काय आनंद आहे. अख्ख्या कोळीवाड्यामध्ये अशी बायको कोणाकडेच नाही. कोळी दादाने सांगितलं म्हणे कपडे देतो परंतु माझ्या सोबत लग्न करावं लागेल. आता नारदीने विचार केला, इथं थंडीमध्ये काकडत मारण्यापेक्षा याचा घरवात केलेलं काय वाईट आहे, म्हणून होकार दिला. आता ते त्यांनी कपडे दिले, तो तिला घरी घेऊन घरी आला आणि संपूर्ण कोळीवाड्यामध्ये आनंदाचं वातावरण की आपल्याच एका भाऊबंदाला चांगली बायको भेटली. बाकीच्यांना दुःख होतं, आपल्याकडे दुःख होतं, त्याचं काय खरंय, त्याला कस काय भेटली एवढी चांगली, होतो का नाही, प्रश्न निर्माण होतो. सगळ्या कोळीवाड्यात आनंद, कोळी गीतही म्हणू लागली. लग्नाचा सोहळा संपन्न झाला आणि आता त्या कोळ्यापासून नारदीला 60 मुलं झाली. किती किती 60 मुलं झाली. दिवसांमागनं दिवस जात होते आणि कालांतराने ती सगळी मुलं मरून गेली. कोळीही मरून गेला. नारदीच्या दुःखाला पारावार राहिला नाही आणि दुःखाने होरपळून गेलेली नारदी श्रीकृष्ण भगवंताकडे धावत आली, देवा मला या संकटातनं वाचवा, क्षमा करा, मला मी फार मोठा अपराध केलेला आहे. भगवंत म्हणतात काळजी करू नका, नदीमध्ये जा, स्नान करा आणि नरहरी म्हणा. परत एकदा नारदी त्या पाण्यामध्ये गेली, स्नान केलं आणि परत एकदा पहिलं रूप प्राप्त झालं. चिपळ्या घेतल्या, विना घेतला आणि आकाश मार्गे नारायणाचा गजर करत निघून गेलेले आहेत. प्रपंचातलं दुःख त्यांना जाणवलं की प्रपंचामध्ये किती दुःख आहे, तरी सुद्धा आम्ही त्या प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रपंचामध्ये सुख कसं आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. दुःख पर्वतासारखं दुःख आहे, सुख किती आहे, थोडसच. बायको करायला मजा वाटते आणि जेव्हा दिवाळी येते तेव्हा मग अंगाला काटा येतो. सोपं नाही ते. दसरा आल्यावर मग अंगाला काटा येतो. मग जेव्हा शेजारची बाई साडी घेऊन येताना दिसायलाच पाहिजे फक्त हिला, आहे का नाही, असं आहे ते. म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढी. साधं दुःख नाही, यांच्या मागे जास्त दुःख आहे. तुम्हाला काही नाही, तुम्ही आरामशीर आहेत, रिलॅक्स आहेत बिलकुल. खरं टेन्शन तर यांना आहे, पण तरी सुद्धा कसं आहे, चेहरा कसा आहे, अगदी बिलकुल फ्रेश, बिलकुल काहीच टेन्शन नाही. आणि असंच पाहिजे, कसलीच चिंता नाही. एकदा काय झालं, पहिले असं होतं, बायको जर बोलली तर नवरा ऐकून घेत नव्हता, नवरा भांडणं करायचा, मारामाऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायचे. आता हे बोलत नाहीत, गंमत पाहतात तुमची, बोलत नाही ते, आता हुशार झाले. असंच एकाची बायको फार बोलत होती, फार बोलत होती, त्यांनी बोलू दिलं.
आणि मग हळूच तो काय म्हणतो, माना की लफ्जों के शहंशाह हो आप, माना कि लफ्जों के शहंशाह हो आप, पर खामोशियों पे हुकूमत आज भी हमारी है. एक बाई म्हणे, तुम्ही काही कामाचे नाही म्हणे, काहीच कामाचे नाही, सगळे काम मला करावं लागतात म्हणे. काय काय आवरू म्हणे मी, पोरांना आवरू का, पोराला आवरू का, पोरीला आवरू का, भांडे आवरू का, घर आवरू का, दार आवरू का, सासू सासऱ्याला आवरू, कोणाला आवरू, काय आवरू काय म्हणे मी. नवऱ्याने सांगितलं, तू फक्त तुझं तोंड आवर म्हणे, बाकीचं मी आवरून घेईल. असं आहे ते संसार आहे का नाही. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, आधी सुखाला होकार मग दुःखाला नकार. असं संसार करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, कोणी बी संसार नाही करू शकत. बरं आहे आमचं लुंगी लावून घेते, टेन्शन आहे का काही. मी महिनाभर घरी जाणार नाही आणि मला कोणी विचारणार का हो बाबा कधी येता हो घरी, लेकरं रडून राहिले असं म्हणणार आहे का कोणी. टेन्शन नाही. म्हणून बाबा झालेलं कधी चांगलं. अजूनही विचार करा. हा एकदम व्यवस्थित आहे, चांगलं आहे. असो